लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त देवळालीत अभिवादन। आज 18 जुलै साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त देवळाली कॅम्प येथील जुने बस स्थानक येथे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी रिपाईचे नेते विश्वनाथ काळे, माजी नगरसेवक दिनक पाडदे, सुवर्णा दोंदे, सुरेश कदम, गुंडाप्पा देवकर, निखिलेश बोराडे, पप्पू शिरोडे, केतन दादा बुखारी, कैलास बकुरे, रवींद्र आढांगडे, रवींद्र बोराडे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांची समुचित भाषणे झाली व थोर महामानवास अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, जयंती कार्याध्यक्ष मनीष ससाणे, उपाध्यक्ष रोहन गायकवाड, चिटणीस राहुल सकट, सरचिटणीस अक्षय भालेराव, खजिनदार शैलेश बोराडे, सहखजिनदार बापूसाहेब गावित, विनोद भोसले, सुधीर शेलार आदींनी केले। तसेच सादर कार्यक्रमाप्रसंगी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सभासद, सदस्य, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन भारत वाघमारे यांनी केले तर आभार चंद्रकांत लांडगे यांनी मानले। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देवळाली कॅम्प या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी पुण्यतिथीचा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला। आज त्यांच्या अभिवादनाच्या दिनी मी समाजाच्या वतीने व समाजाला एवढंच सांगेन की आज आपल्यावरती विविध क्षेत्रात होत असलेले अन्याय अत्याचार हे वाढत चाललेले आहे। आपण अण्णाभाऊंच्या विचाराने, त्यांच्या विचारांचा वारसा हा जपला पाहिजे। समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांचे विचार पोहोचवले पाहिजे। त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर चळवळ ह्या चळवळीतसुद्धा आपण तितकंच सहभागी व्हायला पाहिजे, जेणेकरून या महापुरुषांचा विचारांचा वारसा हा आपल्याला घडवण्यासाठी मदत करेल। त्याचबरोबर आपल्या समाजातील होतकरू युवक, तरुण विद्यार्थी यांनासुद्धा आपण अण्णाभाऊंच्या कलेचे व्याख्यातेचे धडे हे देणं गरजेचं आहे। आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, देवळाली कॅम्प सकल मातंग समाज, सत्यशोधक बहुजन आघाडी, अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेची पुण्यतिथी साजरी होत असताना दुर्दैवाने सांगावं वाटतं की या महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठेचे विचार या समाजापर्यंत आपल्या शासकीय माध्यमातून पोचवायला पाहिजे ते पोचवलेले नाही। खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबाचे अनुयायी आणि बाबासाहेबाच्या विचाराने अण्णाभाऊ साठेने आपल्या लेखणीतून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे। आणि वाटचाल करत असताना अण्णाभाऊ साठेंनी ते काय आर्थिकनी काय प्राबल्य होते अशातला भाग नाही आहे, ते खूप गरिबीत असलेले, पण ते विचाराने त्यांनी तडजोड केलेली नाही। परंतु दुर्दैव ह्या महाराष्ट्रामध्ये की अण्णाभाऊ साठेला मर्यादित ठिकाणी ठेवू नका, अण्णाभाऊ साठेला मर्यादित ठिकाणी ठेवू नका। अण्णाभाऊ साठेचे विचार हे विशाल विचार, हे मानवतावादी विचार आहे आणि त्या मानवतावादी विचारांनी खास करून मी मातंग समाजाला आव्हान करतो, आंधळ्यांनी जगण्यापेक्षा मेलेलं बरं आहे, आंधळं राहून जगण्यापेक्षा मेलेलं बरं आहे, हे ब्रीदवाक्य अण्णाभाऊ साठेचं आहे। आणि अण्णाभाऊ साठेंनी जे जे मुद्दाम आंधळे झाले त्यांना डोळे दिलेले आहे ते बाबासाहेबाच्या विचारातून दिलेले आहे। त्यांनी अंधश्रद्धेवर मात केली, त्यांनी परखडपणे या वंचिताच्या व शोषितांच्या व्यथा जगाच्या वेशीवर आपल्या लेखणीतून मांडलेले ते अण्णाभाऊ साठे। परंतु अण्णाभाऊ साठे घेणं सोपं नाही आहे बरं का। ढोंगी अण्णाभाऊ साठे घेऊ नका, ढोंगी अण्णाभाऊ साठे घेऊ नका। कोणाला कडवटपणा वाटत असेल तर त्याची फिकर नाही आहे, पण जे वास्तव आहे अण्णाभाऊ साठेचे विचार जोपर्यंत समाज घेणार नाही तोपर्यंत समाज हा चारी या चौकटीतच मरत राहणार आहे। म्हणून अण्णाभाऊ साठेंनी जाता जाता सांगितले
का सांगूनही गेले तर भीमराव आणि विद्येशिवाय पर्याय नाहीये. बाबासाहेबाच्या विचारांनी प्रेरित होऊन अण्णाभाऊ साठेंनी आपलं आयुष्य वेचलं आणि त्या आयुष्यातून महाराष्ट्र घडवला. परंतु दुर्दैवाने सांगावंसं वाटतं का या महाराष्ट्रातल्या छत्रपतीच्या विचाराला अवलादी म्हणणाऱ्यांना त्यांना अण्णाभाऊ साठेची जाण नाहीये. हे वास्तव आहे. स्वतःला म्हणतात जय महाराष्ट्र. अरे पण महाराष्ट्र घडवला कोणी? महाराष्ट्रात घडवण्यासाठी योगदान कोणाचं आहे? शाहीर अमर शेख, गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे सारख्या या विचारवंत क्रांतिकारी विचारांनी महाराष्ट्र घडवलेला आहे आणि महाराष्ट्र शाबूत ठेवलेला आहे. अशा ह्या महान समाज सुधारकांना अभिवादन करण्यासाठी पुण्यतिथीच्या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं की मातंग समाजानं आंधळं जगू नका, डोळे बंद करू नका, डोळे उघडा आणि डोळे उघडल्यावर तुम्हाला खरं कळेल जगावं कसं आणि मरावं कसं आणि समाजासाठी मरावं कसं, समाजासाठी त्याग करावा कसा. हे खरे अण्णाभाऊ साठेचे विचार नाही तर आहेच आपण हो ते नका करू. ज्या वेळेला हे कडवट बोलणं हे मी विद्रोही विचाराचा माणूस आहे. पटलं तर घ्या नाही तर घेऊ नका, पण आंधळे काही होऊ नका. खरा अण्णाभाऊ साठे घ्यायचा असेल तरच तुम्हाला जगता येईल. अन्यथा तुम्ही मंदिरातल्या घंट्या वाजवता वाजता तुमचं आयुष्य जाणार, तुमच्या समाजाला बरबाद करणार, तुमच्या मुलाबाळांना बरबाद करणार आणि तुम्ही आंधळ्यापणाने जगणार. त्याचं पाप हे तुम्हाला लागणार आहे. आणि या पापापासून मुक्त व्हायचं असेल तर विज्ञानाच्या विचाराशिवाय जग नाही आहे. आणि विज्ञानाचा विचार जे अण्णाभाऊ साठेंनी घेतलेले तेच आपल्या समाजाने घ्यावा ही कळकळीची विनंती आजच्या पुण्यतिथी निमित्ताने सांगावंसं वाटतो. आणि माझे इथे शब्द संभवतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय लौजी. यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण देवळाली कॅम्प शहरातर्फे मी त्यांच्या पवित्र स्मृतीस, पवित्र विचारांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक.